नमस्कार, मी प्राध्यापक खिलारी SP, इतिहास विभाग, बोरावके कॉलेज रामपूर. आजच्या पिरियडला आपण राष्ट्रसंघाची उद्दिष्ट आणि राष्ट्रसंघाची कामगिरी या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत. पहिल्या महायुद्धानंतर विल्सन यांच्या 14 मुद्द्यांना अनुसरून राष्ट्रसंघाची निर्मिती व्हर्सायच्या तहामध्ये करण्यात आली. राष्ट्रसंघाची निर्मिती ही जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रामधील संबंध सलोख्याचे ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केलेली ही निर्मिती होती. 1914 पासून सुरू झालेल्या या महायुद्धानंतर जगावर त्याचे जे विपरीत परिणाम घडून आले, त्या भीषण परिणामामुळं सर्वच राष्ट्रे चिंताग्रस्त झाली आणि पॅरिस शांतता परिषदेच्या पार्श्वभूमीवरती व्हर्सायच्या तहामध्ये राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. अशा या राष्ट्रसंघाची उद्दिष्टे आपल्याला पाहावायची आहेत. 1914 ते 1918 या कालावधीमध्ये युरोपीय राष्ट्र व इतर खंडातील राष्ट्रांची जी झालेली अपरिमित वित्तहानी, यातून प्रत्येक राष्ट्र विचार करायला लागलं. आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा या संदर्भात या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण झाले. परिणामी अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या पुढाकाराने राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. अशा या राष्ट्रसंघाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट म्हणजे जागतिक शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणं. पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय शांततेचा प्रश्न निर्माण झाला, कारण या महायुद्धाने सर्वत्र अराजकता माजवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शांतता प्रस्थापित करणं या दृष्टिकोनातून राष्ट्रसंघाने प्रयत्न करणं हे राष्ट्रसंघाचं पहिलं उद्दिष्ट ठरवण्यात आलं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक करणं. पहिल्या महायुद्धाचा परिणाम किती विनाशकारी होऊ शकतो याची जाणीव प्रत्येक राष्ट्राला झाली. विशेषतः जर्मनी, इटाली, फ्रान्स या राष्ट्रांचा पराभव झालेला होता. याशिवाय इटाली हे राष्ट्र विजेत्या राष्ट्रांकडून जरी लढलं होतं, तरी पण या महायुद्धामध्ये इटालीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्यामुळं या राष्ट्रांचे प्रश्न प्रामुख्याने भेडसावायला लागले आणि अशा प्रकारचे प्रश्न नंतरच्या काळामध्ये व्यापक स्वरूप धारण करू नये यासाठी ते शांततेच्या मार्गाने सोडवण्यात यावेत, अशा प्रकारचं एखादं व्यासपीठ असावं या दृष्टिकोनातून राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान राखणं. महायुद्धामध्ये भाग घेतलेल्या सर्वच राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान करावा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जे आदेश दिले त्यांचं पालन करावं. आपल्या सामर्थ्यावर त्याची पायमल्ली करू नये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही तह झालेले आहेत त्यामध्ये परस्पर बदल करू नये यासाठी आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करावा या दृष्टिकोनातून एक उद्दिष्ट ठरवण्यात आलं. त्यानंतर चौथं उद्दिष्ट सार्वभौमत्वाचा आदर करणं. राष्ट्रसंघाची जी सदस्य राष्ट्र होती, या सदस्य राष्ट्रांनी
एकमेकाच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, आपली ध्येय धोरणं आपल्यापेक्षा कमजोर असलेल्या राष्ट्रांवरती लादू नयेत, या दृष्टिकोनातून या राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून प्रयत्न केले जाणार होते आणि तशा प्रकारचं उद्दिष्ट राष्ट्रसंघाच्या या घटनेमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रसंघाच्या सामूहिक सुरक्षिततेचं तत्त्व. राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टामध्ये सामूहिक सुरक्षिततेच्या तत्त्वाचा समावेश करण्यात आला. हे तत्त्व जागतिक शांतता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, टिकवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं होतं. राष्ट्रसंघाच्या प्रत्येक सभासद राष्ट्राने राष्ट्रसंघाच्या सनदेतील प्रत्येक नियमांचं पालन करावं. सनदेमधील नियमांचा भंग केल्यास राष्ट्रांनी त्या राष्ट्रावर सामूहिक, राजनैतिक आणि आर्थिक बहिष्कार टाकावा, अशा प्रकारचं उद्दिष्ट राष्ट्रसंघाने ठरवलं. राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टामध्ये शेवटचं उद्दिष्ट म्हणजे जागतिक पातळीवर केलेल्या तहामध्ये शांततापूर्वक बदल करण्यात यावा. राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टांमध्ये याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला, कारण राष्ट्रसंघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय करार तह हे दोन्ही पक्षांना मान्य आहेत किंवा नाहीत, यातून संघर्ष निर्माण होण्याची भीती त्या काळामध्ये झालेली होती. याशिवाय जुने झालेले तह, नवीन झालेले करार याद्वारे अनेक प्रकारच्या अडीअडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जुने तह आणि नवीन तह याच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न या राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टामधून होणार होता. अशा रीतीनं पहिल्या महायुद्धानंतर जगामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावं, या दृष्टिकोनातून राष्ट्रसंघाची स्थापना करून राष्ट्रसंघाची अशा प्रकारची उद्दिष्टे ठरवण्यात आली. आता यानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाल्यानंतर त्याची उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी नंतरच्या काळामध्ये राष्ट्रसंघाला जो कालखंड लाभला गेला तो साधारणपणे 1920 ते 1939 पर्यंतचा. या कालखंडामध्ये राष्ट्रसंघाने जी कामगिरी केली ही अतिशय मोलाची मानली जाते. राष्ट्रसंघाने या कालखंडामध्ये राष्ट्रसंघाला मोठ्या प्रमाणामध्ये यश आणि अपयश प्राप्त झालं असं आपल्याला दिसून येतं. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रसंघाची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ पहिल्या कालखंडात राष्ट्रसंघाला खालील मुद्द्यांवरती यश प्राप्त झालं. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रसंघाने अल्पसंख्याकाच्या हक्काच्या बाबतीमध्ये विशेष अशी जागृती दाखवली. राष्ट्रसंघाने उपयुक्त केलेल्या कामामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्याकांना हक्काची हमी दिली. उदाहरणार्थ, व्हर्सेलचा तह व इतर तह करत असताना, युरोपची पुनर्रचना करत असताना ही पुनर्रचना राष्ट्रीयत्वाच्या आधारावर करणं अपरिहार्य होतं. अशा अल्पसंख्याक राष्ट्रीय लोकांचे हक्क सुरक्षित राहावे याची महत्त्वाची हक्काची हमी राष्ट्रसंघाने आपल्या प्रयत्नातून दिली. उदाहरणार्थ, बाल्कन प्रदेशातील ख्रिश्चन किंवा राष्ट्रीयत्वाने भारावलेल्या या राष्ट्रवादी लोकांना
त्यांच्या हक्काची हमी त्या काळामध्ये राष्ट्रसंघाने दिली आणि त्यामध्ये त्याला यश देखील प्राप्त झालं. त्यानंतर दुसरं यश वसाहतींच्या बाबतीमध्ये जर्मन आणि तुर्कस्तान यांच्या वसाहती महायुद्ध झाल्यानंतर दोस्त राष्ट्रांनी आपापसामध्ये वाटून घेतल्या. एक प्रकारे या राष्ट्रांवर दोस्त राष्ट्रांनी अन्याय केल्याची भावना जर्मन आणि तुर्कस्तान यांच्यामध्ये निर्माण झाली. परंतु राष्ट्रसंघाच्या माध्यमातून मॉडेल पद्धत किंवा विश्वस्त पद्धतीच्या मांडणीवर वसाहतींची संपूर्ण जबाबदारी दोस्त राष्ट्रांनी स्वीकारली. तेथील लोकांची आपल्या स्पर्धेसाठी पिळवणूक न करणं, प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करणं, येथील वसाहतीतील लोकांचा उद्धार करणं या दृष्टिकोनातून राष्ट्रसंघाने या वसाहतीमध्ये चांगल्या प्रकारे लक्ष पुरवलं. उदाहरणार्थ इराक, पॅलेस्टाईन, ट्रान्स जॉर्डन यांचा ताबा इंग्लंडकडे जवळजवळ 10 वर्षे दिला होता. टांगानिका, कॅमेरून, टोगोलँड या प्रदेशामध्ये जास्त काळ अंमल करावा लागेल यासाठी मान्यता देण्यात आलेली होती. अशा रीतीनं विविध प्रकारचे प्रदेश राष्ट्रसंघाने विश्वस्त या नात्याने राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांकडे ठेवले. परिणामी राष्ट्रसंघाने याकडे लक्ष देऊन या वसाहतीतील लोकांच्या हक्काचं, स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राष्ट्रसंघाला कामगार हिताच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश आलेलं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रसंघाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची देखील स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे काम केलं. उदाहरणार्थ मजुरांचे कामाचे तास 48 तासापेक्षा जास्त असू नयेत. याशिवाय कामाच्या संदर्भामध्ये स्त्रिया आणि मुले यांच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये किंवा तशा प्रकारचं धोका होईल किंवा जीविताला बाधा पोहोचेल अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं काम स्त्रिया आणि मुलांना देऊ नये. याशिवाय शाळकरी मुलांना कामावर ठेवू नये. बेकारी निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राष्ट्रसंघाच्या माध्यमातून केल्या जाव्यात. या संदर्भात विविध प्रकारच्या सूचना किंवा विधायक प्रकारचं कार्य त्या काळामध्ये राष्ट्रसंघाने केलं. त्यानंतर चौथा मुद्दा मानवतावाद. मानवतावादाच्या संदर्भात राष्ट्रसंघाने मोलाची कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ अपायकारक औषधं, मादक द्रव्य, गुलामगिरी, स्त्रिया आणि मुलांचा व्यापार, अनैतिक कामासाठी त्यांना प्रोत्साहित करणं या सर्वांना आळा घालण्याचं काम राष्ट्रसंघाने आपल्या पहिल्या कालखंडामध्ये केलेलं दिसून येतं आणि त्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये यशही मिळालेलं दिसून येतं. त्यानंतर पाचवा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालय. राष्ट्रसंघाच्या माध्यमामधून जागतिक पातळीवरील वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष, राष्ट्रामधील भांडण तंटे मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली. उदाहरणार्थ फिनलंड आणि आल्दान यांच्यातील बेटाविषयीचा तंटा लवादामार्फत सोडवण्यात आला 1920 ते 21. त्यानंतर 1921 आर्थिक बहिष्काराचा धाक दाखवून सर्बेरियाला अल्बेनियातून सैन्य मागं घेण्यास भाग पाडलं. अशा रीतीनं वेळोवेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून
कधी बहिष्काराच्या रूपाने तर कधी आंतरराष्ट्रीय लवादच्या मार्फत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निवाडा करून अशा प्रकारची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला राष्ट्रसंघाने दिसून येतो. त्यानंतर 6वं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती विविध राष्ट्रांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये राष्ट्रसंघाने केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, युरोप खंडामध्ये पहिल्या महायुद्धानंतर जी आर्थिक स्थिती निर्माण झालेली होती, ही आर्थिक स्थिती सावरण्यासाठी ऑस्ट्रिया आणि हंगेरी यांना आर्थिक मदत देण्याची जबाबदारी राष्ट्रसंघाने उचललेली होती. याशिवाय आशिया मायनर तसंच ग्रीससारख्या छोट्या राष्ट्रांना देखील आर्थिक मदत पुरवण्याची हमी राष्ट्रसंघाने दिली आणि प्रत्यक्षात आर्थिक मदत देऊन त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त सुदृढ बनवण्याचा प्रयत्न किंवा आर्थिक दृष्टिकोनातून सबल बनवण्याचा प्रयत्न राष्ट्रसंघाने त्या काळामध्ये केला. त्यानंतर राष्ट्रसंघाच्या यशामध्ये शेवटचा मुद्दा म्हणजे सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये कामगिरी. सर्वात जास्त राष्ट्रसंघाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रसंघाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव असं कार्य केलेलं आहे. यामध्ये अविकसित राष्ट्रांमध्ये उदाहरणार्थ आधुनिक साम्राज्यवादाच्या काळामध्ये जो आक्रमक साम्राज्यवाद जोपासला गेला, पाश्चात्य राष्ट्रांनी साम्राज्यवाद जोपासला, नंतरच्या काळामध्ये स्पर्धा निर्माण झाली. याचा परिणाम नंतरच्या काळामध्ये अविकसित राष्ट्रांमध्ये गुलामगिरीची पद्धत अस्तित्वात आली. ही गुलामगिरीची पद्धत नष्ट करण्याचं काम राष्ट्रसंघाने नंतर आपल्या पहिल्या कारकिर्दीमध्ये केलं. याशिवाय तत्कालीन परिस्थितीमध्ये फक्त गुलामांनाच फक्त न विकता स्त्रिया आणि लहान मुलांचा सुद्धा त्या काळामध्ये व्यापार सुरू झालेला होता. हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील चोरटा व्यापार त्याला पायबंद घालण्याचं काम राष्ट्रसंघाने त्या काळामध्ये केलं. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्य, कला, वाङ्मय, बौद्धिक, कलाकार, शास्त्रज्ञ यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन देऊन, उत्तेजन देऊन, वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहित करून, त्यांना प्रेरणा देऊन, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखून त्यामध्ये सातत्याने बदल करण्याचा, प्रोत्साहित करण्याचं काम राष्ट्रसंघाने त्या काळामध्ये केलं. परिणामी साहित्य, वाङ्मय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडत गेली. याशिवाय तत्कालीन परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती समाज जीवनावर येत होत्या. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग, प्लेग, मलेरिया यासारख्या रोगांवर, साथीच्या रोगांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्याचं काम, अविकसित राष्ट्रांना त्या संदर्भात मदत करण्याचं काम राष्ट्रसंघाच्या माध्यमातून त्या काळामध्ये करण्यात आलं. अशा रीतीनं 1920 ते 1930 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रसंघाने मोलाची कामगिरी करून जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलं आणि बहुमोलाची मदत अविकसित राष्ट्रांना देण्याचं काम त्या काळामध्ये केलं. साहजिकच या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जागतिक पातळीवरती शांतता प्रस्थापित झाली, स्थैर्य प्राप्त झालं. परंतु 1930 ते 1939 या दुसऱ्या कालखंडामध्ये मात्र राष्ट्रसंघाला प्रचंड प्रमाणामध्ये अपयश आलेलं आपल्याला दिसून येतं. याचं मुख्य कारण म्हणजे दुसऱ्या कालखंडात 1930 नंतर
जपानमध्ये लष्करवादाचा उदय झाला, जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला, इटालीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला आणि साहजिकच त्यामुळं नंतरच्या काळामध्ये या राष्ट्रांमध्ये आक्रमक साम्राज्यवाद जोपासला गेला. जपानमध्ये लष्करवाद जोपासल्या कारणानं त्याने चीनमधील मान्चुरियावरती आक्रमण केलं. याशिवाय इटालीनं इथिओपियावर आक्रमण केलं आणि हा भाग जिंकून घेतला. या 2-3 घटना राष्ट्रसंघाला आव्हान देणाऱ्या होत्या. त्यामुळं राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरती जागतिक दृष्टिकोनातून सामूहिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी ही परिस्थिती राष्ट्रसंघाला हाताळविता आली नाही आणि परिणामी राष्ट्रसंघ नंतरच्या काळामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरला गेला. त्या संदर्भात आपल्याला पुढील मुद्द्यांचा अभ्यास किंवा विचार करावा लागेल. त्यामधील पहिला मुद्दा, अमेरिकेने सभासदत्वाचा राजीनामा दिला किंवा त्याग केला. तसं पाहिलं तर राष्ट्रसंघाचा पालकत्व सांभाळण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने अमेरिकेची होती. विल्सन यांच्या 14 मुद्द्यांना अनुसरून राष्ट्रसंघाची निर्मिती झालेली होती. थोडक्यात राष्ट्रसंघ हे अमेरिकेचं अपत्य होतं. परंतु अमेरिकेनं राष्ट्रसंघाचा त्याग केल्यानंतर मात्र पुढील जबाबदारी इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांवर आली. अशा रीतीनं राष्ट्रसंघाचं पालकत्व स्वीकारलेल्या अमेरिकेनंच राष्ट्रसंघातून आपलं अंग काढून घेतल्यामुळं किंवा सभासदत्वाचा त्याग केल्यामुळं राष्ट्रसंघ हा निराधार बनला गेला. परिणामी इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांकडं राष्ट्रसंघाची धुरा गेल्यामुळं राष्ट्रसंघाला पुढील काळामध्ये त्यांच्या हितसंबंधाच्या धोरणामुळं अपयश आलं गेलं. त्यानंतर दुसरा मुद्दा, व्हर्सायच्या तहाची सांगड घालण्यात आली. राष्ट्रसंघाची सांगड ही व्हर्सायच्या तहाशी घालण्यात आली. राष्ट्रसंघातील सदस्य राष्ट्र ही फक्त बडी राष्ट्र आहेत. राष्ट्रसंघाच्या माध्यमातूनच व्हर्सायचा तह हा करण्यात आलेला आहे. ही राष्ट्रसंघाची भूमिका पराभूत राष्ट्रांना, दोस्त राष्ट्रांना पटवून देता आली नाही. त्यामुळं पराभूत राष्ट्रांच्या मनामध्ये या संदर्भात न्यूनगंड निर्माण होऊन नंतरच्या काळामध्ये पराभूत राष्ट्र ही राष्ट्रसंघापासून फटकून वागायला लागली. परिणामी व्हर्सायचा तह जर्मनीत उदयास आलेल्या हिटलरने फेटाळून लावला आणि संपूर्ण व्हर्सायचा तह हा धाब्यावर बसून आक्रमक भूमिका घेतली. या आक्रमक भूमिकेला राष्ट्रसंघाला तोंड देता आलं नाही. परिणामी राष्ट्रसंघ अयशस्वी ठरला गेला. त्यानंतर सामूहिक सुरक्षिततेचे प्रयत्न. आता राष्ट्रसंघाची निर्मिती मुळात सामूहिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केली गेली होती. परंतु राष्ट्रसंघातील इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांचा राष्ट्रसंघाच्या सामूहिक सुरक्षिततेच्या उद्दिष्टावर विश्वास नव्हता. प्रत्यक्षात व्यावहारिक दृष्टिकोनातून विश्वास नसल्यामुळं फ्रान्स आणि इंग्लंड या राष्ट्रांनी आपले हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं राष्ट्रसंघाला पूर्णपणे अपयश आलं. त्यानंतर चौथं, राष्ट्रसंघाच्या घटनेतील दोष. राष्ट्रसंघाच्या घटनेमध्ये विविध प्रकारचे दोष असलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, प्रत्येक निर्णय घेणं ही प्रक्रिया सर्व सदस्य राष्ट्रांच्या एकमतावरती अवलंबून होती. दुसरी गोष्ट, संरक्षणात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रसंघाजवळ स्वतःचं सैन्य नव्हतं. साहजिकच राष्ट्रसंघातील हे दोष प्रामुख्याने राष्ट्रसंघाच्या वाटचालीमध्ये पूर्णपणे अडथळा ठरले गेले. परिणामी राष्ट्रसंघाला अपयश आलं. त्यानंतर पाचवा मुद्दा,
जागतिक महामंदी. राष्ट्रसंघाने 1920 ते 1930 पर्यंत म्हणजे जागतिक महामंदीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यश संपादन केलं. परंतु 1919-30च्या कालखंडामध्ये जी जागतिक महामंदी आली, या जागतिक महामंदीचे परिणाम संपूर्ण जगातील इतर राष्ट्रांवर सुद्धा प्रामुख्याने उमटले गेले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सुद्धा या ठिकाणी आर्थिक महामंदीचा फटका बसला. पराभूत राष्ट्रे आणि विजेत्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था यामुळं कोलमडून पडल्या गेल्या. परिणामी कर्ज पुरवठा करणं किंवा राष्ट्रांना मदत करणं यामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय राहिला गेला नाही. त्यामुळं प्रत्येक राष्ट्र एकमेकाकडं संशयाच्या नजरेनं पाहायला लागलं. परिणामी आक्रमकतेमुळं आणि आर्थिक महामंदीच्या काळामध्ये कोणत्याही राष्ट्रांनी एकमेकाला मदत न केल्यामुळं अस्थिरता निर्माण होऊन त्या ठिकाणी राष्ट्रसंघाला ही आर्थिक महामंदीने निर्माण झालेली आर्थिक व्यवस्था सावरण्यास या ठिकाणी संपूर्णपणे अपयश आलं. त्यानंतर पुढचा मुद्दा, राष्ट्रसंघाकडे स्वतःचं सैन्य नव्हतं. राष्ट्रसंघ ही एक जागतिक संघटना होती. राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टामध्ये जागतिक शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणं, सामूहिक सुरक्षिततेचं तत्त्व अंगीकारण्याचा प्रयत्न करणं, यासाठी राष्ट्रसंघाजवळ बलाढ्य असं लष्कर असावं. या संदर्भात राष्ट्रांमध्ये मतभेद निर्माण झालेले होते. त्यामुळं राष्ट्रसंघाचा असं सामूहिक दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची अशी लष्करी व्यवस्था नव्हती. परिणामी ही लष्करी व्यवस्था नसल्याकारणानं राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रांना पायबंद करणं हे अवघड होऊन बसलं. परिणामी राष्ट्रसंघाला दुसऱ्या कालखंडामध्ये पूर्णपणे अपयश आलं. त्यानंतर 7वं, अनुनयाचं धोरण. अनुनयाचं धोरण प्रामुख्याने राष्ट्रसंघाच्या अपयशाच्या कामगिरीला कारणीभूत ठरलं गेलं. इंग्लंड आणि फ्रान्स या 2 राष्ट्रांमध्ये मतभेद निर्माण झाले. जपान, जर्मनी आणि इटाली या राष्ट्रांची आक्रमकता, या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. जर्मनचं पारंपरिक शत्रुत्व असलेले राष्ट्र फ्रान्स याने सातत्याने जर्मनच्या आक्रमकतेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या बाजूला जर्मनच्या साम्यवादी किंवा साम्यवादाला विरोध करण्याच्या धोरणाचा इंग्लंडने पुरस्कार केला. परिणामी जर्मनीच्या अनुनयाच्या धोरणामुळं यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि या मतभेदाच्या संधीचा फायदा या आक्रमक राष्ट्रवाद्यांनी घेतला आणि त्यातूनच पुढील काळामध्ये जर्मन, इटाली, जपान ही राष्ट्र अधिक आक्रमक बनली गेली. परिणामी आक्रमक बनल्यानंतर त्यांनी प्रादेशिक आक्रमकतेवर आपलं लक्ष केंद्रित केलं. परिणामी राष्ट्रसंघाला जर्मनी, इटाली आणि जपान यांच्या आक्रमकतेला आव्हान देणं किंवा त्यातून त्यांना बाजूला करणं सहज शक्य झालं नाही. त्यामध्ये पूर्णपणे अपयश आलं. अशा रीतीने 1930 ते 1939 या दुसऱ्या कालखंडामध्ये राष्ट्रसंघाला प्रचंड प्रमाणामध्ये अपयश आलं. परिणामी राष्ट्रसंघाच्या या अपयशामुळं नंतरच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली. अशा रीतीनं आपण राष्ट्रसंघाची उद्दिष्टे आणि राष्ट्रसंघाचं कामगिरी त्यामध्ये यश अपयश या संदर्भात आपण चर्चा केली.